नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच बातमी मोठी आणि महत्त्वाची आहे। फलटणमध्ये अजितदादांना मोठा धक्का बसलेला आहे। संजीव राजे आणि दीपक चव्हाण यांनी तुतारी फुंकलेली आहे। संजीव राजे, दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत संजीव राजे आणि दीपक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश पार पडला। अजितदादांच्या दोन शिलेदारांच्या हाती तुतारी। फलटणचे दादा गटाचे आमदार दीपक चव्हाण यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। साताऱ्याचे दादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा देखील पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। रामराजे नाईक निंबाळकरांचा मुलगा अनिकेत नाईक निंबाळकर यांचा देखील पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। रामराजे नाईक निंबाळकर सध्या तटस्थ, महायुतीचा प्रचार करण्यास त्यांचा नकार। फलटणमध्ये अजित पवार गटाला झटका, आमदार गेले, रामराजेही दुरावले। इंदापूर आणि कागल नंतर फलटणमध्ये शरद पवारांचा महायुतीला मोठा धक्का। तर दादांच्या दोन शिलेदारांच्या हाती आता तुतारी आलेली आहे। संजीव राजे नाईक निंबाळकर जे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष होते अजित पवारांच्या पक्षाचे, सोबतच दीपक चव्हाण जे फलटणचे आमदार, त्यांनी सुद्धा हाती तुतारी घेतली। रामराजेंच्या शिवाय आम्हालाही करमायचं नाही। विधान परिषदेत असताना त्यांच्या दालनात जाऊन बसल्याशिवाय आम्हालाही विधानसभेत गेलो असं वाटायचं नाही। ते विधान परिषदेचे सभापती होते आणि म्हणून अनेक वर्षाचा जिव्हाळा पवार साहेबांचा तुमचा कधी कमी होऊ शकत नाही। सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या सारख्या 84 वर्षाच्या योद्ध्याच्या मागे उभा राहिला। आज तुम्ही देखील उघडपणाने हा निर्णय घेतला। पवार साहेबांचा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तुम्हा सगळ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो। एका वर्षी अशी कधी बातमी बघायला मिळत नाही। कुठं ना कुठं मुलींच्यावर या राज्यात अत्याचार झाले, या बातम्या नेहमी वाचायला मिळतात। तुम्ही बहिणीची, तुम्ही मुलींची प्रतीक्षा ठेवत नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये लहान मुली त्यांच्यावर अत्याचार झाले आणि हे अत्याचार करणारे जे कुणी घटक होते त्यांच्यावर सक्त कारवाई करायला अनेक दिवस लागले। याचा अर्थ सत्य आहे की राज्यकर्ते आया बहिणींच्यावर अत्याचार होतात, त्यांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते कमी पडत आहेत आणि म्हणून एक वेगळं चित्र राज्यामध्ये दिसतं। तुम्ही काल वाचलं, काँग्रेस पक्षाचा एक नेता, माजी मंत्री, घराच्या समोर गोळ्या घातल्या, हत्या त्याची केली गेली। कसलं राज्य हे? ही काय कायदा आणि सुव्यवस्था? सामान्य माणसाला, आया बहिणीला, सर्वांना जगता येत नाही हे चित्र या ठिकाणी असेल तर हा राज्य पुढे जाऊ शकणार नाही आणि हे राज्य पुढे न्यायचे। हे राज्य सध्या भ्रष्टाचार, स्वतःला तरुण म्हणत नाही कारण मी साठी ओलांडली आहे, परंतु तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं आजही काम आहे, आपल्याला विसरता येणार एवढ्या तडफेनी काम आहे। निवडणूक लागली आणि अचानक तुतारी मिळाली, माहिती नव्हतं चिन्ह, पण हे कशामुळे घडलं त्याची जादू मागं बसलेली, हे तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता। किती वेळ लागला तुतारी चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी, किती वेळ लागला? आणि ही सगळी जादू हा 86 वर्षाचा तरुण घडवतो, एवढं लक्षात ठेवा। एक महत्त्वाची घडामोड इंदापुरातनं इथे काँग्रेस भवनावरून नवा वाद सुरू झाला। इंदापूरच्या काँग्रेस भवनाचा हर्षवर्धन पाटलांकडे ताबा आहे। काँग्रेस भवन पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येईपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नका अशी मागणीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी शरद पवार गटाकडे केली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। आणि बातमी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात एक मोठी घोषणा केली आहे। मुंबईतल्या 5ही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी करण्यात आली आहे।
आज रात्री 12 वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. हलक्या वाहनांना आता या 5 टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी असेल. वाशी, दहिसर, मुलुंड, LBS, ऐरोली टोल नाक्यावर ही टोल माफी दिली जाईल. मुंबईत हलक्या वाहनांना टोल माफी कुठे असेल? वाशी टोल नाका, दहिसर टोल नाका, मुलुंड टोल नाका, LBS टोल नाका आणि ऐरोली टोल नाका. हा निर्णय परमनंट आहे. हा निर्णय कायम आहे. हा फक्त निवडणुकीपुरता नाही. ज्यांनी जसं राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये जसं चुनावी जुमला काढला, आश्वासन दिलं, निवडणुका जिंकल्यानंतर म्हणाले आमच्याकडे पैसे नाही, केंद्राने पैसे द्यावे, हे प्रिंटिंग मिस्टेक, चुनावी जुमले, हे या लोकांनी आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. हमारे महायुति सरकार के कार्यकाल में आज ये लाखों जो कार प्रवासी है, लाइट मोटर प्रवासी है, उनको टोल में से माफ़ी दी गई है और निश्चित रूप से इससे उनका समय बचेगा, पोल्यूशन कम होगा और यहाँ पर ट्रैफिक नहीं होगा और इसलिए फ्यूल बचेगा. और इसलिए ये बहुत बड़ा एक ऐतिहासिक निर्णय, ये मास्टर स्ट्रोक है. आणि यावर मनसेतनं प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे. रस्ते टोलमुक्त व्हावे यासाठी मनसैनिकांनी प्रचंड संघर्ष केला, टोल नाक्यांची तोडफोड केली, यावरून आमच्यावर टीका झाली असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मात्र टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. काय पोस्ट आहे त्यांची टोल माफी नंतरची? MMR परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही अभिनंदन. जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झाले तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजे, ही आमची मागणी होती. या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. मुंबई टोलमुक्त झाली, पण त्याआधी किती लोकांनी टोलच्या या खेळात संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरं तर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कुणी कुणाला पकडायचं हा प्रश्न आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, टोलच्या आंदोलनाचं काय झालं असं कुणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलं की गोष्ट तडीच नेता हे पुन्हा एकदा दिसलंय हे विसरू नका. तर मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय झाला आणि त्यानंतर मनसैनिकांसह भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. मुंबई टोल नाक्यावर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आनंद साजरा केला, तर दहिसर टोल नाक्यावर मनसैनिकांनी वाहनधारकांना पेढे भरवत जल्लोष केला. राज ठाकरेंच्या आंदोलनाला यश आल्याची भावना यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केली. एक महत्वाची घडामोड आहे. भाजप नेत्यांची दिल्लीत 3 तासांपासून महत्वाची बैठक सुरू आहे. अमित शहा, JP नड्डा बैठकीसाठी हजर आहेत. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, बावनकुळे, शेलार, पंकजा मुंडे बैठकीसाठी उपस्थित आहेत. बैठकीत भाजपच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर सुद्धा बैठकीत चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची एक महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली. CM पदासाठी नाही तर मवियासाठी काम करा अशा सूचना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना दिल्या. मित्रपक्षांना सोबत घ्या, मेरिटनुसारच उमेदवारी देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तर दिल्लीत काँग्रेसची बैठक 3 तास चालली. राहुल गांधी, खरगे यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या संभाव्य जाहीरनाम्यात काय? कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना, योजनेअंतर्गत 3 लाखांपर्यंत कर्ज माफ केलं जाणार. कर्जमाफी साधारण 28,000 कोटींची असेल. महिलांना प्रति महिना 2,000 रुपये देणार, यासाठी महालक्ष्मी योजना आणणार. स्त्री सन्मान योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत दिली जाणार. कुटुंब रक्षण योजनेअंतर्गत सर्वांना 25 लाखांचं विमा कवच,
यासाठी 6,556 कोटींचा निधी अपेक्षित. बेरोजगारांना महिन्याला 4,000 रुपये दिले जाणार. साधारण 6.5 लाख तरुणांना भत्ता दिला जाणार. काँग्रेसकडून समतेची हमी. साधारण 8.5 कोटी लोकांना फायदा दिला जाणार. आणि बातमी महत्त्वाची आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 7 जणांची नावं पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपकडून 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप 3, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेनेला 2 जागा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादीकडून इद्रिस नाईकवडी, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, संजय खोडके यांच्या नावाची चर्चा आहे असं सूत्रांकडून कळतंय. एक महत्त्वाची घडामोड. प्रवीण लोणकरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी प्रवीणला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोर्टात पहिल्यांदा सरकारी वकिलांनी बिश्नोई गँगचा उल्लेख केला. आरोपी शुभम लोणकर सध्या फरार आहे आणि त्याच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रवीण लोणकरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी प्रवीण लोणकरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कोर्टामध्ये पहिल्यांदाच सरकारी वकिलांकडून बिश्नोई गँगचा उल्लेख. प्रवीण आणि शुभम लोणकर हे दोघेही बिश्नोई गँगशी संबंधित सरकारी वकिलांचं म्हणणं. आरोपी शुभम लोणकर सध्या फरार. आर्म्स ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल. शुभम लोणकर कुठे आहे भाऊच सांगू शकतो, सरकारी वकिलांचा दावा. प्रवीण लोणकरला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीनं गोवलं जात आहे, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात तिघांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. प्रवीण लोणकर, गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप. तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करू असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही. मग या काळात गृहमंत्री जेलमध्ये होते, कायदा सुव्यवस्था बिघडलेली होती असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मवियावर हल्लाबोल केला. उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावले जात होते, पोलीसही त्यात सहभागी होते असं म्हणत मविया सरकारवर त्यांनी टीका केली. बाबा सिद्दीकी हा लोकप्रतिनिधी होता. ज्यांनी हत्या केली, फायरिंग केली, त्यात 2 लोकांना अरेस्ट केले मुंबई पोलिसांनी. एक फरार आहे, त्याला शोधण्याचं काम चालू आहे, तो लवकर पकडला जाईल. आणि याच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला लावून त्याला कोर्टामध्ये फाशीची सजा या ठिकाणी देण्याची विनंती करू. कारण मुंबईमध्ये इतर राज्यातून येऊन दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जशा तसं ठोस उत्तर द्यायचं. एक महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. ठाकरेंवर HN रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईत HN रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आदित्य ठाकरे यांची ही पोस्ट. आज सकाळी उद्धव ठाकरेंची HN रिलायन्स रुग्णालयात तपासणी पार पडली. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी तयार आहेत अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी. मुंबईतल्या रिलायन्स हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून उद्धव ठाकरेंना त्रास जाणवू लागला होता. आज सकाळी 8 वाजता उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानं अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी आता उद्धव ठाकरेंना विश्रांतीचा सल्ला दिलाय. यापूर्वी उद्धव ठाकरेंवर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आणि आता पाहणार आहोत विधानसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री शिंदे आज रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांची उद्या दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण यांचा शिंदे गटात प्रवेश. उढाण घनसावंगीतून लढण्याची शक्यता. विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित. 150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता. भाजप कोर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. परभणीची जागा भाजपला न मिळाल्यास घटक पक्षांचं काम करणार नाही. परभणीच्या भाजप बैठकीत काही कार्यकर्त्यांची भूमिका. तर परभणीची जागा भाजपकडे घ्या, पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी. उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी बोलावलं होतं. आम्ही मवियासोबत यावं अशी पवारांची ही इच्छा. मात्र फक्त पाठिंबा देणार नाही, सन्मानानं सोबत घ्यावं रविकांत तुपकरांची मागणी. शिरूर हवेलीचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके लवकरच अजितदादा गटात पक्षप्रवेश करणार. पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात शिरूरमधून लढणार असल्याची सूत्रांची माहिती. शिरूर हवेलीतील राजकीय गणित बदलण्यास सुरुवात. उद्धव ठाकरेंमुळेच मी आमदार झालो. ज्या ज्या नेत्यांच्या अधिपत्याखाली काम केलं त्या सर्वांनी फसवलं, पण ठाकरेंमुळे आमदार झालो. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. अमरावतीतील भाजपच्या जगदीश गुप्तांच्या बॅनरवरील कमळ चिन्ह गायब. जगदीश गुप्ता अमरावती विधानसभा अपक्ष म्हणून लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. तर दादा गटाच्या सुलभा खोडके अमरावती विधानसभा लढण्याची चर्चा. शेकापच्या जयंत पाटलांकडून शरद पवारांची भेट. प्रागतिक आघाडीची रायगड, सोलापूर, नांदेडमध्ये आमची जागा. रायगडच्या पारंपरिक 4 जागा आम्हाला मिळाव्या, जयंत पाटलांची मागणी. पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता. तर निलेश लंके हवेत गेलेत, विजय औटींची टीका.